आदिवासी बहुल जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख। जिल्ह्याच्या पूर्व दिशेला छत्तीसगड आणि उत्तरेस मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते। या गोंदिया जिल्ह्यात मोठे कारखाने नसले तरी अनेक छोट्या लघु उद्योगातून नागरिक स्वयंरोजगार निर्माण करत आहेत। गोंदिया जिल्ह्यात मनोहरभाई पटेल यांच्यासारखे शिक्षण महर्षी होऊन गेले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात देखील हा जिल्हा तितकाच महत्वाचा आहे, कारण अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं हे होम ग्राउंड। अवघ्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। त्यामुळे आता राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले असून प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा लढतीनंतर आता राज्याची समीकरणं कशी बदलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। भंडारा गोंदिया लोकसभेत प्रशांत पडोळे यांचा विजय झाल्यामुळे आता काँग्रेसची इथं ताकद वाढल्याचं बोललं जात आहे। गोंदियात एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहेत, ते म्हणजे गोंदिया, मोरगाव अर्जुनी, देवरी, आमगाव, तिरोडा, गोरेगाव या सर्व मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळू शकतात। नेमकी जिल्ह्यातील मतदारसंघाची समीकरण काय आहेत आणि गोंदिया जिल्ह्यात कोणते 4 चेहरे आमदार होणार आहेत हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। पहिला पाहूयात तो गोंदिया विधानसभा मतदारसंघ। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोंदिया विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती। यामध्ये अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपाल अग्रवाल यांचा दारुण पराभव केला होता। या निवडणुकीत अपक्ष विनोद अग्रवाल यांनी तब्बल 26,000हून अधिक मतांनी भाजपचे गोपाल अग्रवाल यांचा पराभव केला, तेव्हा काँग्रेसचे अमर वराडे यांना फक्त 8,938 इतकी मतं मिळवता आली होती। लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सुनील मेंढे यांना इथं 35,000हून अधिक लीड मिळालं होतं। गोंदिया विधानसभेचे सध्याचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपला पाठिंबा दिला असला तरी या ठिकाणी निवडणूक लढवण्याकरता इच्छुकांची मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी अजित गटाकडून राजेंद्र जैन, केतन तुरकर तर काँग्रेसकडून राजकुमार पटेल, अमर वराडे, राजीव ठकरेल हे निवडणूक लढवायला इच्छुक आहेत। भाजपकडून सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले पंकज रहांगडाले, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संजय टेंभरे, गोपाल दास अग्रवाल इच्छुक आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून माजी आमदार रमेश कुंथे, पंकज यादव हे इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू आहेत। दुसरा पाहूयात तो मोरगाव अर्जुनी। 2019 साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजपच्या राजकुमार बडोले यांचा पराभव केला होता। टफ फाईट झालेल्या निवडणुकीत मनोहर चंद्रिकापुरे यांना केवळ 700 मतांनी विजय मिळवता आला। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांना मोरगाव अर्जुनी येथून तब्बल 20,000चं लीड मिळालं। त्यामुळे आता राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांची आमदारकी धोक्यात आली आहे। मोरगाव अर्जुनी विधानसभा गोंदिया जिल्ह्यात सर्वात हाय व्होल्टेज अशी विधानसभा निवडणूक असणार आहे। या ठिकाणी माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे भाजपाकडून इच्छुक असून सध्या महायुतीमध्ये असलेले अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे देखील या ठिकाणी दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। तर त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी देखील जनसंपर्क दौरे सुरू केले असून ते देखील निवडणूक लढायला इच्छुक आहेत। विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे लढले नाही तर त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे या ठिकाणी निवडणूक नक्की लढवणार आहेत। तर या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दाने साखरे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी तिकीट वाटपामध्ये महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मिथुन मेश्राम हे इच्छुक असून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। काँग्रेसकडून देखील निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याची रांगच लांब असून यामध्ये हरीश बनसोड, डॉक्टर अजय लांजवारे, दिलीप बनसोड, अनिल दहिवले असे अनेक जण काँग्रेसकडून निवडणूक लढण्याकरता इच्छुक आहेत। तिसरा पाहूयात तो आमगाव देवरी। आमगाव विधानसभा एसटी म्हणजेच अनुसूचित जमाती करता राखीव आहे। गोंदिया जिल्ह्यातील या मतदारसंघाचा समावेश गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात केलेला आहे।
2019च्या विधानसभा निवडणुकीत इथं काँग्रेसचे सहराम कटोरे यांनी 7420 मतांनी भाजपचे संजय पुराम यांना पराभवाचा दणका दिला होता. गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणुकीत नामदेव किरसान यांना आमगाव देवरी विधानसभेतून 10,000हून अधिकच मताचं लीड मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जो कौल दिला तसाच विधानसभा निवडणुकीतही दिला तर भाजपाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. परंतु 1999 आणि 2004च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद सोडला तर या मतदारसंघात परिवर्तन बघायला मिळालं आहे. त्याची पुनरावृत्ती झाली तर काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत जरी मताधिक्य मिळालं असलं तरी काँग्रेसला पूर्व इतिहासाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. देवरी आमगाव या विधानसभावर सध्या काँग्रेसचे सहराम कटोरे हे आमदार असून या ठिकाणी भाजपकडून माजी आमदार संजय पुराम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. काँग्रेसकडून गडचिरोली चिमूरचे खासदार नामदेव किरसान यांचे चिरंजीव दुष्यंत किरसान यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे इथं तिकीट कोणाला मिळतं यावर लक्ष लागलं आहे. पण महाविकास आघाडीचं पारडं इथं जड मानलं जाते. चौथा पाहूया तो तिरोडा गोरेगाव या विधानसभेत 2019 साली भाजपचे विजय रहांगडाले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांचा तब्बल 25,000हून अधिक मतांनी पराभव केला होता. गत झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया मतदारसंघातून महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे निवडून आले असले तरी महायुतीचे सुनील मेंढे यांना तिरोडा गोरेगाव मतदारसंघातून मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे महायुतीचं पारडं इथं जड समजलं जाते. भाजपकडून युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ओम कटरे, धर्मेंद्र तुरकर, हेमंत पटेल, गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बापचे हे या ठिकाणी निवडणूक लढायला इच्छुक आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांचे चिरंजीव रविकांत बोपचे हे निवडणूक लढायला इच्छुक आहेत. काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र कटरे, गोरेगाव तालुक्याचे माजी अध्यक्ष देवेंद्र रहांगडाले, माजी आमदार दिलीप बनसोडे आदींच्या नावाची काँग्रेसकडून जोरदार चर्चा आहे. आता गोंदियातील या 4 विधानसभा मतदारसंघात तिकीट मिळाल्याच्या लढाईनंतर निवडणुकीच्या लढाईत कोण टिकणार हे पाहावं लागणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? गोंदिया जिल्ह्याच्या या 4 विधानसभा मतदारसंघात कोण आमदार होणार? तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.